नमस्कार सर्वांना. आज आपण आपल्या कॉलेजच्या वेबसाईटमध्ये डिपार्टमेंट किंवा कमिटीज किंवा सपोर्ट सेल याच्यामध्ये टेबल कसा ॲड करायचा याच्यावरती आपण बोलणार आहोत. उदाहरणार्थ हा टेबल कसा ॲड करायचा, इथं व्ह्यू फाईल कशी द्यायची, हायपरलिंक कशा द्यायच्या, PDF किंवा इमेज अपलोड कशी करायची ह्याच्यावरती बोलणार आहोत आपण. सर्वात प्रथम आपल्याला काम करायचं आहे की आपल्याला टेबल कुठे पाहिजे, कुठल्या टॅब अंडर पाहिजे. उदाहरणार्थ मला नोटीसच्या अंडर टेबल पाहिजे. ओके, फायनल झालं आपलं नोटीसच्या अंडर. त्यानंतर आपल्याला दुसरं अजून एक काम करायचं आहे की एक वर्ड फाईल तयार करायची आणि त्याच्यामध्ये टेबल अशा स्वरूपाचा पाहिजे: सिरियल नंबर, नेम ऑफ इव्हेंट, रिपोर्ट आणि लिंक. मग सिरियल नंबर लिहा, नेम ऑफ इव्हेंटचं नाव लिहा, व्ह्यू फाईल म्हणा आणि लिंकसाठी रिकामी जागा सोडा. आणि एका फोल्डरमध्ये ह्या तीन जे इव्हेंट आहेत त्याचे PDF ठेवा. त्याच्यानंतर लॉग इन करा. त्याच्यानंतर तुम्हाला जो ID दिलाय तो लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे असं डॅशबोर्ड म्हणजे पेज दिसेल. असं पेज दिसेल. त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो ऑप्शन आहे वेबसाईट, त्यामध्ये डिपार्टमेंट आणि फाईल मॅनेजर असं आहे. सर्वात प्रथम फाईल मॅनेजरवरती क्लिक करा आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला जे ह्या टेबलसाठी लागणारे 3 फाईल आहेत त्या पहिल्यांदा अपलोड करून त्याच्या लिंक इथं पेस्ट करून घ्या. त्यासाठी ॲड न्यू मध्ये जा. ॲड न्यू मध्ये गेल्यानंतर ड्रॉप फाईल हिअर टू अपलोड इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या फाईल अपलोड करायच्या होत्या ते फोल्डर सिलेक्ट करा. उदाहरणार्थ हे फोल्डर आहे आणि ही PDF आहे आणि ही सिलेक्ट करून इथं अपलोड म्हणा. जेवढी तुमची साईज असेल त्या फाईलची तेवढा तो वेळ घेईल. सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यानंतर थोडासा वेळ घेईल ते आणि मेसेज येईल तुम्हाला की द फाईल सक्सेसफुली अपलोडेड म्हणून. क्लोज करा आणि ही तुमची आत्ता रिसेंट अपलोड केलेली फाईल. तुम्हाला हे क्रॉस चेक कसं करायचं, तुम्ही ते फाईल नेम वगैरे त्या पद्धतीने दिलं तर तुम्हाला लगेच ते दिसेल. इथे एक कागदाच्या कलरचं एक साईन आहे, त्याच्यावरती क्लिक करा, जे की एका क्लिकमध्ये तुम्हाला वेबसाईट कॉपीड लिंक वेब लिंक कॉपीड सक्सेसफुली असा मेसेज येईल. आणि तुम्ही ह्या जो टेबल केलेला आहे ना इथं ते पेस्ट म्हणा. ओके, कारण ह्या इव्हेंटची ही वेब फाईल आहे, त्याची ही लिंक आहे. तर अशा पद्धतीनं काय करायचं आपल्याला, ॲड न्यू मध्ये जाऊन त्या तिन्ही फाईल काय करा, अपलोड करून घ्या. अपलोड केल्यानंतर त्या ज्या लिंक आहेत त्या लिंक कॉपी करा आणि त्याच्यासमोर पेस्ट करून घ्या. उदाहरणार्थ ह्या 3 फाईल आहेत माझ्या आणि ह्या मी काय केलं, 3 फाईल अपलोड केलं आणि ते पेस्ट करून घेतलं. हा माझा कच्चा टेबल तयार झाला, जो की मी आता माझ्या डिपार्टमेंटल किंवा कमिटीज किंवा सपोर्ट सेलमध्ये असा मी हा तयार करणार आहे. आता तुमच्या तिन्ही फाईल किंवा जेवढ्या तुमच्या फाईल आहेत ह्या अपलोड करून झाल्या. मग वापस वेबसाईट याच्यावरती या, डिपार्टमेंटमध्ये जा, कारण आपल्याला उदाहरणार्थ डिपार्टमेंटमध्ये चेंज करायचं आहे. आणि जसं आपलं ठरलेलं आहे डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर ॲड कंटेंट आणि आपल्याला कुठं ठरलं होतं आपलं की नोटीसच्या अंडर आपल्याला तो टेबल पाहिजे होता, तो सिलेक्ट करा. इथं तुम्हाला टेबल दिसत नाहीये, तो कसा घ्यायचा, कर्सर न्या. तिथं कर्सर घेऊन गेल्यानंतर इथं फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट म्हणून आहे, इन्सर्ट वरती क्लिक करा. 6व्या नंबरचा ऑप्शन टेबल येईल, रो आणि कॉलम सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो वर्ड फाईल आहे, वर्ड फाईल मधून जो कच्चा टेबल केला होता आपण, तर तो कॉपी करून घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते कंटेंट कॉपी करून घ्या. कॉपी आणि जस्ट इथं पेस्ट म्हणा. ओके, पेस्ट म्हटल्यानंतर जे तुम्ही कच्चा टेबल केला होता, जेवढं सिलेक्ट केलं ते तिथं आलेलं आहे. आता दुसरं की इथं आता ही मीटिंग जी आहे ही लिंक मला इथं हायपर लिंक करायचे, तर ही लिंकच फक्त कॉपी करून घ्या आणि ह्या व्ह्यू फाईलला सिलेक्ट करा. सिलेक्ट करून इथे एक साखळीसारखं चिन्ह असेल त्याच्यावरती क्लिक करा. URL म्हणजे जी लिंक आपली आहे ती इथं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सेव्ह म्हणा. साईडला क्लिक करून बघा की येस, ती ब्ल्यू कलरची झाली, म्हणजे ती हायपरलिंक झाली. सेम वे आता हा 2 नंबरचा इव्हेंट आहे, व्ह्यू फाईलला मला इथं ते हायपरलिंक पाहिजे, ह्याला सिलेक्ट करा.
साखळीच्या चिन्हाला क्लिक करा. URL तुम्ही हे जो टेबल आहे हा टेबल कॉपी करून घ्या. ती लिंक त्या 2 नंबर रिपोर्ट इथं पेस्ट म्हणा. जस्ट कंट्रोल V आणि कंट्रोल C आणि कंट्रोल V करा. सेव्ह म्हणा. साईडला क्लिक करून बघा. येस, ती ब्ल्यू कलरची झाली आहे. तिसऱ्याही फाईल आपण तसंच करणार आहोत. सिलेक्ट करा. सिलेक्ट आपण कधी करायचं बघा, ज्या वर्डला तुम्हाला हायपरलिंक करायचं तेवढंच सिलेक्ट करायचं आणि साखळीच्या चिन्हाला क्लिक करा आणि 3 नंबरची जी लिंक आहे, तुम्ही अशा नंबर ऑफ लिंक कॉपी पेस्ट कच्चा टेबल तयारच करून घ्या वर्डचा, तो सोपा जाईल. आणि पेस्ट म्हणा आणि इथं सेव्ह म्हणा. ओके, साईडला क्लिक करून एकदा कन्फर्म करा की आपल्या जे लिंक झाले आहेत का नाही. सेव्ह सेक्शन म्हणायला विसरू नका. ऑल कंटेंट आर अपडेटेड सक्सेसफुल असा मेसेज आलाच पाहिजे. क्लोज करा. क्लोज केल्यानंतर हे आपलं लॉग इन आहे. ओके, तर आपल्याला कुठं पाहायचं आहे, आपल्या वेबसाईटला, जो की इथं नोटीसच्या अंडर टेबल येणार आहे. आता इथं आहे का नाही, का नाही आहे, कारण जस्ट आपण अपडेट केलं आहे. हे तर चिन्ह आहे, तर रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला नोटीसच्या अंडर हा टेबल जस्ट आपण अपडेट केलेला दिसेल. त्याच्यावरती कर्सर जर घेऊन गेलात तर तुम्हाला ते ब्ल्यू कलरचं चिन्ह दिसेल. याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही जी अपलोड केलेली फाईल आहे ही तुम्हाला तिथं ओपन झालेली दिसेल. ओके, हे अशा पद्धतीनं तुम्हाला टेबल आणि टेबलमध्ये कंटेंट आणि त्या कंटेंटला हायपरलिंक तुम्ही करू शकता. हे झालं टेबल आणि टेबलमध्ये कंटेंट. आता काही कंटेंट असेल किंवा काही टेबल चुकीच्या पद्धतीनं किंवा चुकीचे फाईल जरी आपण लिंक केली तर ते डिलीट कशी करायची. सोपं आहे अगदी. लॉग इन मध्ये गेल्यानंतर जिथं आपला टेबल आहे तो अख्खा टेबल सिलेक्ट करा. राईट क्लिक करा आणि डिलीट द टेबल म्हणा आणि सेव्ह द सेक्शन म्हणा. तो टेबल तिथं नसेल आणि रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर तिथून त्या टॅबच्या अंडरचा टेबल हा निघून जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही टेबल इन्सर्ट कसं करायचं आणि त्याच्यामध्ये कंटेंट कसं इन्सर्ट करायचं, तुमचे जे फाईल आहेत त्या अपलोड कशा करायच्या. अपलोड करण्यासाठी सोपी पद्धत आहे. वर्ड फाईलमध्ये तसंच टेबल एक कच्चा बनवून घ्या आणि कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. लिंक पुन्हा हायपरलिंक करता येतील दाखवल्याप्रमाणे. तर काही अडचण असेल तर नक्की विचारा. तोपर्यंत धन्यवाद.